नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची धडक कारवाई. स्वतःच्याच गाडीची चोरी भासवून इन्शुरन्स क्लेम लाटण्याचा कट उघड. फिर्यादीसह 3 आरोपींना अटक करून 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी अर्शद आयुब शेख, राहणार मुकुंदनगर, अहिल्यानगर यांनी त्याच्या मालकीची स्कॉर्पिओ गाडी चोरी झाल्याबाबत तोफखाना पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 418/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अहिल्यानगर शहरातून वाहन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणामध्ये घडत असल्याने माननीय श्री मोमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, सुनील पवार, फुरकान शेख, अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, प्रशांत राठोड यांचे पथक तयार करून सदर पथकास वाहन चोरीच्या घटना ठिकाणी भेट देऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले होते. दिनांक 4/6/2026 रोजी वर नमूद पथक हे वाहन चोरीच्या घटनांमधील आरोपींची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की सदर गुन्हा हा संशयित आरोपी मैनुद्दीन शकील पठाण, राहणार श्रीरामपूर याने व त्याच्या इतर साथीदारांनी केला असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीनुसार पथक आरोपीचा शोध घेत असताना मैनुद्दीन शकील पठाण व 21 वर्ष, राहणार टिळकनगर, श्रीरामपूर, तालुका श्रीरामपूर या श्रीरामपूर शहर परिसरामध्ये ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करता त्याने गुन्ह्यातील फिर्यादी अर्शद आयुब शेख, राहणार मुकुंदनगर, अहिल्यानगर याच्या सांगण्यावरून सलमान मेहबूब खान व 21 वर्ष, राहणार कोटला, अहिल्यानगर, तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या मदतीने इन्शुरन्स क्लेम लाटण्याचे हेतूने स्कॉर्पिओ गाडी चोरी केली असल्याची कबुली दिली आहे. आरोपीचे ताब्यातून गुन्हा करतेवेळी वापरलेला 5 लाख रुपये किमतीचा छोटा हत्ती टेम्पो, 5 लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ असा एकूण 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तपासामध्ये फिर्यादी याने स्वतःच्या मालकीची स्कॉर्पिओ गाडी चोरीला गेल्याची खोटी तक्रार देऊन इन्शुरन्स कंपनीकडून विम्याची रक्कम लाटण्याच्या उद्देशाने रचलेला कट काही दिवसात उघडकीस आणला असून गुन्ह्यातील मूळ फिर्यादीसह त्याच्यावरील दोन्ही साथीदारांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. ताब्यातील आरोपी व मुद्देमाल गुन्ह्याचे पुढील तपासकामी तोफखाना पोलीस ठाणे येथे हजर करून त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे हे करत आहेत. सदरची कारवाई माननीय श्री मोमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.